एके दिवशी कपडे शिवत असताना माझ्या मशीनमध्ये कपडे अटकत होते तेव्हा माझा धीर जेवणासाठी घरी आला होता. त्याच वेळेस मी त्याला सांगितले, अरे अजय, हे मशीन जरा पहा, खराब झालंय वाटते. त्याने मशीन पाहिले व मला म्हणाला, वहिनी, तुमच्या शिलाई मशीनला जंग लागला आहे, त्याला सर्व्हिसिंग करून ऑइल सोडावा लागेल. मी चक्क खाली मान टाकून उभे राहिले आणि त्याने सांगितलेल्या गोष्टीचा विचार करू लागले. आता पुढे माझ्या धीराचे नाव अजय होते. त्याच मोटर व मशीन रिपेरिंगचं दुकान होतं. आमच्या गावातच एकमेव दुकान असल्यामुळे दुकानात भरपूर ग्राहकांची गर्दी असायची. त्याला घरी जेवायलाही वेळ मिळत नसे, कारण दुकानात त्याने कोणताही कामगार लावला नव्हता. तो सर्व काम स्वतःच पाहत असे. माझा नवरा हा परदेशात पैसे कमवण्यासाठी गेला होता. आमची घराची परिस्थिती अनुकूल नव्हती. घरात सासू सासरे नेहमी आजारी असायचे, म्हणून धीराने गावात एक दुकान उघडली होती व नवरा पैसे कमवण्यासाठी दुबईला होता. तरीही घरात आलेले पैसे हे दवाखान्यातच खर्च होत असे. म्हणून मीही माझ्या माहेरी शिवण क्लास शिकले होते. आमच्या गावात एकही लेडीज टेलर नव्हता, म्हणून मी शिलाई मशीन माहेरीहून घेऊन बायकांचे ब्लाऊज व मुलींचे पंजाबी ड्रेस शिवण्याचे काम हाती घेतले. ज्या बायका शहरात ब्लाऊज शिवण्यासाठी जायच्या त्या बायका आता माझ्याजवळच येऊ लागल्या होत्या. माझा ही व्यवसाय आता खूप जोर पकडू लागला होता. बायकांची गर्दी ही वाढू लागली होती. माझ्याने घराची व दुकानाची कामे आता शक्य होत नव्हते, कारण कामाचा स्ट्रेसमुळे घराचे काम ही वेळेवर होत नव्हते. म्हणून मी गावातील होतकरू मुलींना डिझायनिंग व कटिंग शिकवण्याचा निर्णय घेतला व तेही माझ्या आलेल्या ऑर्डर्स पूर्ण करतील अशा 4 मुली मी माझ्या मदतीस ठेवल्या. तेही आपापले मशीन घेऊन माझ्या घरी येऊन काम करायच्या आणि मग मी घरातील स्वयंपाक पाण्याचा संच लावायची. माझा धीर दुपारी घरी जेवणाला येत असे. माझाही व्यवसाय अगदी मजेत सुरू होता. एकदा मुस्लिम समाजाचा बाईची भली मोठी ऑर्डर माझ्याकडे आली. त्याच्या घरी लग्न होते, म्हणून 10 पंजाबी ड्रेस शिवून त्यांना वेळेवर द्यायचे होते. म्हणून मी मुलींना आपापली मशीन व्यवस्थित करून दररोज हजर राहायला सांगितले. त्यातल्या आशा नावाच्या मुलीचं मशीन हे त्या दिवशी खराब झाले, त्यामुळे कपडा शिलाई करताना अटकत होता आणि दुपारी जेव्हा माझा धीर घरी जेवणासाठी आला तेव्हा मी त्याला ते मशीन सुधारण्यासाठी सांगितले. त्याने मशीन पाहिल्यावर त्या मुलीला मशीन घेऊन आपल्या खोलीत यायला सांगितले. त्यावर मी त्याला म्हणाले, अरे अजय, याच ठिकाणी दुरुस्त करून दे. नाही वहिनी, माझा सामान माझ्या रूममध्ये आहे आणि ते सामान भरपूर जड आहे. या ठिकाणी आणणे ते मला शक्य नाही, म्हणून रूममध्येच हे मशीन दुरुस्त होईल. तेव्हा मी आशाला सांगितले की लवकर घेऊन जा व मशीन दुरुस्त करून घे. मग आशा माझ्या धीराच्या रूममध्ये गेली. मग मीही किचनमध्ये धीरासाठी स्वयंपाक गरम करण्यासाठी निघाले. मी आल्यावर आशा अजूनही माझ्या धीराच्या रूममधून बाहेर आली नव्हती. माझ्या मनात शंकांचे चाहूल माजले होते. इतका वेळ कसा लागतो याला मशीन सुधरवण्यासाठी, म्हणून ते पाहण्यासाठी मी माझ्या धीराच्या रूमकडे जाऊ लागली. मी जाण्याचा घात आणि आशा बाहेर येण्याचा घात एकच झाला. सुधरवली का मशीन? मग लागलीच तिचा धीर हो म्हणाला. अहो वहिनी, किती खराब झालेली होती तिची मशीन. आता सर्व्हिसिंग केली तिची, आता व्यवस्थित चालेल ती. आता तर मुलींचं कामाकडे कमी आणि माझ्या धीराकडे जास्त लक्ष राहायचं. जेव्हा पण माझा धीर दुपारी कामावरून घरी जेवणासाठी यायचा तेव्हा कोणत्या ना कोणत्या मुलीचे मशीन खराब होत असे. प्रत्येक मुलीची मशीन खराब झाली की त्यात कपडा अटकायचा. मग माझा धीर त्यांना आपल्या रूममध्ये मशीन आणायला सांगायचा व काही वेळातच ते मशीन सुधरवून परत त्याला कामासाठी सज्ज करायचा. असे 2 आठवडेभर हा कार्यक्रम चालू राहिला. एकदा माझा धीर दुपारी जेवणासाठी घरी आला तेव्हा माझं लक्ष मुलींच्या चेहऱ्यावर गेलं. ते आपसात कुजबुज करत होते. त्यात आशा नावाच्या मुलीने मला सांगितले की वहिनी, परत माझे मशीन खराब झाले आहे. तुमचा धीराला सांगा ना ठीक करायला. ते पहा, तो काही तुमची मशीन ठीक करण्यासाठी दुपारी या ठिकाणी येत नाही. म्हणून आपले मशीन बाहेरून एखाद्याचे व्यवस्थित करा, नाहीतर नवीन मशीन घ्या, असे मी त्या मुलींना सांगितले. कामाचा लोड जास्त होता आणि ऑर्डर ही वेळेवर द्यायची होती, म्हणून मी परत माझा धीराला सांगून त्या मुलीचे मशीन ठीक करायला सांगितले. त्या मुलीला व मशीनला घेऊन माझा धीर त्यांच्या रूममध्ये गेला आणि बाकी उरलेल्या मुलींचे
कुजबुज परत सुरू झाले. त्यावर मी त्यांना म्हणाले, का हसत आहे? कामाकडे लक्ष द्या. त्यावर सोनल नावाची मुलगी म्हणाली, वहिनी, तुमच्या धीर मशीन रिपेअर करण्यात एकदम माहीर आहे. हे पहा, मागच्या आठवड्यात त्यांनी माझी मशीन दुरुस्त केली होती. सर्व ओरालिंग करून ऑइल सोडली होती. आशाच्या मशीनला ते अशाच पद्धतीने दुरुस्त करतील, मग काही प्रॉब्लेम होणार नाही. मी तिच्या त्या बोलण्यावर एकदम विचार करू लागले. माझा दीर यांच्या मशीनमध्ये अशा कोणत्या पद्धतीने सर्व्हिसिंग देतो की तो आपल्यावर या सर्व मुली हसायला लागतात. कारण मला चिंता वाटत होती. माझा दीर हा कुवारा होता आणि माझा नवराही या ठिकाणी नव्हता. मला फक्त भीती त्याचीच होती, कारण की मी एवढी शिकलेली नव्हती. मी फक्त 8वी पास होती. पण आई वडिलांची इच्छा असल्याकारणाने मी माहेरी शिवण क्लास शिकलेली होती. आता सर्व मुलींच्या मशीन सर्व्हिसिंग झाल्या होत्या. आळीपाळीने माझ्या धीराने सर्वांच्या मशीन चेक केल्या होत्या. मुलीही आता कामावर जास्त जोर देत होत्या. आता माझ्याकडे शेवटचे 2 दिवस राहिले होते. मी सकाळी मशीनवर कपडे शिवण्यासाठी बसले आणि काही वेळातच माझ्या मशीनमध्येही कपडा अटकला आणि ती मशीन पूर्ण धागे एकाच ठिकाणी गोळा करू लागली. माझ्याकडे फोनही नव्हता की मी माझ्या धीराला घरी बोलावून ते मशीन ठीक करू शकेल. म्हणून सर्व मुलींना कामावर लावून घरच्यांसाठी स्वयंपाक करण्यासाठी गेले. दुपारच्या वेळेस माझा दीर घरी जेवणासाठी आला. तो घराबाहेरच खाटीवर बसला होता. तो दिसल्यावर मुलींमध्ये परत कुजबुज सुरू झाली होती. तेव्हा मी त्याला आवाज देऊन सांगितले, अजय, मशीन खराब झालं आहे, थोडं बघ, याला कपडा वारंवार अटकतोय. त्यावर तो म्हणाला की वहिनी, हे मशीन तुम्हाला माझ्या रूममध्ये घेऊन यावं लागेल. अरे, मशीन चांगला आहे, हे माझ्या बाबांनी माझ्यासाठी घेतले आहे. अजूनपर्यंत खराब झालं नव्हतं. आजच काय झालं याला? वहिनी, मशीन जर तुम्ही माझ्या रूममध्ये आणत असाल तर ते मी दुरुस्त करेल, नाही तर राहू द्या, कारण माझे अवजार त्याच ठिकाणी आहे आणि ते फार जड आहे. त्यावर ती हो म्हणाली. चला मग या मशीनला लवकर दुरुस्त कर. त्याने त्या मशीनला वर खोलून चेक केले. तेव्हा त्याने त्याच्या वहिनीला सांगितले की वहिनी, तुमच्या मशीनला जंग लागला आहे. याला वेळ लागेल. पण मशीन अगदी व्यवस्थित होती. असा कसा जंग लागला याला? तेव्हा माझ्या धीरने मला मागून घट्ट मिठीत घेतले आणि वहिनी, आवाज करू नका, मी 2 मिनिटात मशीन ठीक करतो. असंही माझा नवरा घरी 1 वर्षापासून नव्हता. मलाही त्याची कमतरता भासत होती. मग तो हळूहळू माझा पूर्ण शरीराला वर खालून पाहू लागला. त्याच्याही हाताचा स्पर्श मला हवाहवासा वाटू लागला. मग आम्ही दोघेही एकमेकांकडे अगदी प्रेमाने बघू लागलो आणि लागलीच त्याने आपले होठ माझ्या गालावर ठेवले. मिनिटातच त्याने माझी जंग लागलेली कपड्याची मशीन सुधरवली आणि मी ज्या वेळेस बाहेर आली त्या मुली मला पाहून हसत होते. त्यानंतर मला कळाले की माझा दीर हा लहान मशीन सुधरवण्यासाठी रूममध्येच का जात होता. माझ्या धीराला आशा नावाची मुलगी फार आवडत होती. कारण माझ्याकडे काम करत असताना सगळ्यात अगोदर तिचीच मशीन खराब झालं होतं. मला माझ्या हातून झालेली चूक कळाली होती. त्याच वेळेस मी माझ्या सासू-सासऱ्यांना सांगून अजयचे लग्न लवकरात लवकर लावण्यात सांगितले. म्हणून आम्ही आशाच्या घरच्यांची परमिशन घेतली. तिच्या घरच्यांनाही या लग्नाबद्दल काही अडचण नव्हती. म्हणून काही महिन्यातच आम्ही अजयचे लग्न लावले. मी आणि आशा आम्ही दोघेही मिळून आमचा व्यवसाय पुढे चालू ठेवला.